सुट्टीचा आनंद आणि जेवण खास. हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास. बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया. व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट. हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस. तहसीलवर निघाला आगडबंब मोर्चा. उद्ध्वस्त बापूवाडी पुनर्वसनासाठी दलित महासंघ रस्त्यावर. रामानंद नगर येथील बेघर निराधार लोकांना हक्काचे घर व जागा मिळावी यासाठी दलित महासंघाच्या वतीनं पलूस तहसील कार्यालयावर आगडबंब मोर्चा काढण्यात आला. 8 दिवसापूर्वी पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण केलेल्या कुटुंबियांच्या झोपड्या रेल्वे प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या होत्या. त्यामुळे सध्या ही कुटुंबे उघड्यावरती आली आहेत. या कुटुंबाचे जगणंही मुश्किल झालं आहे. अन्न, वस्त्र, निवारा सर्वच प्रकारे त्यांची उपेक्षा झाल्याने 12 मे रोजी त्यांनी पलूस येथील पाण्याची टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलं होतं. यावेळी प्रांत अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन 2 दिवसामध्ये याबाबत योग्य तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. परंतु 2 दिवस झाले तरी याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संबंधित आंदोलनकर्त्यांनी दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघाच्या वतीनं पलूस कार्यालयावर आगडबंब मोर्चा काढला. यावेळी या मोर्चामध्ये निराधार व बेघर झालेले आंदोलक, आपल्या वयोवृद्ध व्यक्ती, महिला तसेच लहान मुलांसह सदर आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. सदर आंदोलनाची सुरुवात पलूस येथील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर विविध घोषणा देत सदर मोर्चा पलूस येथील मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयाकडे जात असताना नवीन बस स्थानकाजवळ असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार घालून आंदोलनकर्त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर हा आगडबंब मोर्चा हातामध्ये निळे झेंडे घेऊन भर उन्हात शर्ट काढून उघडे होत विविध घोषणा देत तहसील कार्यालयावरती येऊन धडकला. यावेळी तहसील कार्यालय परिसरातील वातावरण तणावग्रस्त बनलं होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पलूस पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत आपल्या भावना तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या पुढे व्यक्त केल्या. यावेळी दीप्ती रिठे यांनी संबंधित लोकांचे पुनर्वसन करण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर केल्यास सदरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर केला जाईल असे सांगितले. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. तसेच सायंकाळी 7 वाजेपर्यंत 2 वेळा तहसीलदार दीप्ती रिठे यांच्यासोबत चर्चात्मक बैठक झाली. परंतु रात्री उशिरापर्यंत संबंधित आंदोलकांची तात्पुरती सोय करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष टिपू पटवेगार, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रशांत केदार, राज्याध्यक्षा वनिता कांबळे, बापूसाहेब बडेकर, भाग्यश्री सूर्यवंशी, कुलदीप वारे, अर्जुन मोहिते, निशांत आवळेकर, रामा वारे, पिल्लू वारे, रोहित मोरे, दत्ता जगधने, अनुराधा जगधने, विनू कांबळे, अमन इनामदार, राहुल साठे, शिरू चाऊस, हरीश वडार, आल्ताफ चाऊस, जुनेद चौगले यांच्यासह दलित महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित